दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत। राहुल गांधी धारावीमध्ये जाऊन तिथल्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार आहेत। एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या दौऱ्यात राहुल गांधी यांची काँग्रेसच्या नेत्यांसोबतही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि जे चर्मकार आहेत धारावीमधले त्यांच्यासोबत संवाद ते साधणार आहेत। त्यामुळे आता राहुल गांधींची काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल आणि या दौऱ्या वेळेला ते काही बोलतात का, वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रामध्ये जे इश्यूज आहेत त्याच्यावरून काही प्रतिक्रिया त्यांची येते का तेही बघावं लागेल। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज मुंबई दौरा आहे आणि या मुंबई दौऱ्यादरम्यान ते धारावीत येणार आहेत। नक्कीच इकडच्या लोकांमध्ये आनंद उत्साह काही वेगळाच येणार आहे, कारण काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी त्यांचा आज मुंबईतील धारावीमध्ये दौरा आहे। धारावीतील दौरा हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय, कारण धारावीतील पुनर्विकास प्रकल्पाला इथे बऱ्याच प्रमाणात विरोध करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने काँग्रेसने ही बाजू धरलेली आहे की इथली जी घरं आहेत, इथली जी लोक आहेत त्यांना धारावीमध्येच घरं मिळावीत, हा जो विषय आहे तो काँग्रेसने लावून धरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने राहुल गांधी यांचा जो धारावीतील दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय। आपण जर पाहिलं तर हे चांबार स्टुडिओ आहे आणि याच चांबार स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत। नक्कीच इकडच्या लोकांमधील देखील आनंद उत्साह काही वेगळाच असणार आहे। थेट आपण त्यांच्याशी बोलूयात। आज चांबार हा जो स्टुडिओ आहे त्याचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे, राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडणार आहे। काय सांगाल, काय वाटतंय? बघा, चांभार स्टुडिओ हे माझ्या मित्रांचं आहे, त्यांचं नाव आहे सुधीर राजभर। ते बरेच वर्षापासून ते याच्यावरती काम करतायत आणि ते त्यांच्या चामड्याच्या वेगवेगळ्या वस्तू त्या वर्ल्ड वाईड सेल करतायत आणि त्यांच्या अशा वस्तू आहेत की ज्या बॅगा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नसणार आणि ते कुठेही त्यांचा ब्रँड इथे लोकलमध्ये दिसणार नाही आणि त्यांची जी बॅग आहे ते जे बनवणं ते कठीणच आहे आणि त्या टाईपची ते बॅग बनवून ते सेल करतायत आणि ते राहुल गांधी सरांना आवडलं आणि ते स्वतः प्रत्यक्ष त्यांना भेट देण्यासाठी येत आहेत। आणि राहुलजींना त्यांनी सांगितलं की धारावीमध्ये आज जवळजवळ जो मूळ रहिवासी आहे हा चांबार रहिवासी आहे आणि ह्यांनी धारावी घडवली, जी धारावी घडवली आहे मागासवर्गीयांनी घडवली आणि त्या मागासवर्गीयांना पुढे DRPमध्ये जे चमड्याच्या वस्तू बनवणारे लोक आहेत ते कुठे जाणार, त्यांच्यासाठी काय आहे, तर त्यासाठी त्या संदर्भामध्ये ते बोलायला त्यांच्या ते वेळात वेळ काढून त्यांना स्पेशली ते भेटून, आणि हे राजकीय भेट नसून ते स्पेशली चांभार ज्या चमड्याच्या वस्तू बनवतात त्यांना ती भेट देण्यासाठी येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, धारावी।